भाऊ, संजय राऊतांकडून आज असं वक्तव्य करण्यात आलं आहे की अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचं आहे, त्यामुळेच कुठेतरी हे सगळं चालू आहे. संजय राऊतांना त्यांच्या पक्षात कुणी काय व्हायचं हे ठरवण्याचा अधिकार नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या पक्षामध्ये कोण काय व्हावं यासाठी आमच्या पक्षाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि वरिष्ठ त्या ठिकाणी सक्षम आहेत. आणि अमित भाई ना काय व्हायचं आहे ते अमित भाई स्वतः आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मोदी साहेबांसोबतीनं पक्षाचं नेतृत्व करणारं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे संजय राऊतांच्या ना शिफारशीची गरज ना संजय राऊतांचा कुठल्याही प्रकारचा अधिकार किंवा त्यांना पक्षात कोण विचारत नाही, त्यांनी आमच्या पक्षात कुणी काय व्हावं याच्यावर बोलणं संयुक्तिक त्या ठिकाणी आहे असं वाटत नाही. पालकमंत्री मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा 5,000 कोटीला शिवसेना विकली. संजय राऊतांकडून असा देखील एक आरोप आहे, तो केला जातो. नाही, आता हे बाष्पळ आरोप रोज होतील, त्याला कुठे रोज उत्तर देऊ. संजय राऊत उठले की सकाळी भोंगा वाजतो, मग त्या भोंग्याला आम्ही प्रत्युत्तर दिलंच पाहिजे का? आता तुम्ही पण अनावश्यक काही आरोप केले की संजय राऊत, मला वाटतं त्यांच्या कुठल्याही आरोपांना आधार नसतो, कुठलं तथ्य नसतं. तथ्यहीन अशा प्रकारचं बोलणारा नेता म्हणजे संजय राऊत अशी त्यांची ओळख आहे. ठीक आहे. मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की मुंबईमध्ये वर्षावर आंदोलन केलं तर छान राहील, कारण शेअर मार्केटचा बैल बघायचा राहिलाय, विमान कसं उडतं तेही बघायचं राहिलंय. त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करण्याची जी एक भाषा आहे ती जरांगेंकडनं करण्यात. मला वाटतं तुमच्या ऐकण्यात काहीतरी फरक आहे. ते वरच्यावर आंदोलन करू असं, कारण त्यांचे आंदोलन वरच्यावर असतात. तर कदाचित ते वर्षावर चुकून आलंय की नाही माहीत नाही. आणि अशा धमक्यांना त्या ठिकाणी खरं म्हणजे काय आम्हाला संघर्ष करायचा नाही, पण असा घुसू बिसू इथे आम्ही पण मुंबईत आहोत ना, आणि वर्षावर तर घुसणं फार लांबचा विषय आहे. त्यांनी वरच्यावर आंदोलन करत राहावे, पण वर्षावर घुसायची भाषा करू नये. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील एक शिव्या देण्याचा प्रकार देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून. नाही, मला वाटतं मी अनेकदा सांगितलंय की जरांगेंना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते करावं. आम्हालाही मराठा समाजाच्या बाबतीत संवेदना आहेत, आम्ही त्या समाजातून येतो. याचा अर्थ दुसऱ्या समाजाचा अपमान करायचा, दुसऱ्या चांगल्या नेत्यांचा अवमान करायचा हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्या ठिकाणी बावनकुळे साहेब हे केवळ ओबीसी नाही तर मराठा समाजासाठी सुद्धा तेवढ्याच संवेदनशीलतेनं रेव्हेन्यूचे निर्णय घेतलेले आपल्याला पाहायला मिळेल. काल सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी दिल्लीमध्ये एकत्रित प्रवास केला. शरद पवार अरे, मला वाटतं प्रवास आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. कुठल्याही पक्षाचे नेते एकत्रित विमानात प्रवास करतात, एकत्र प्रवास करतात, म्हणजे लगेच काय राजकीय इक्वेशन दुसरी होतात असं नाही. आता देवेंद्रजींसोबत जयंत पाटलांचा प्रवास झाला, बातमी. उद्धवजी ठाकरेंचा प्रवास झाला, बातमी. पुढे काय झालं त्या ठिकाणी. तसाच आज विनोद तावडे महाराष्ट्राचे आमचे नेते आज दिल्लीत नेतृत्व करतायत. महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात बैठक होती आणि त्या दरम्यान महाराष्ट्रातला नेता आला की तो कुठल्याही पक्षाचा असला तर एक चांगलं रिलेशन त्या ठिकाणी असतं आणि त्याच भावनेतनं त्यांचा प्रवास त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे मला याच्यामध्ये काही गैर वाटत नाही. उलट असं विरोधी पक्ष आणि त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांमध्ये सुसंवाद हा लोकशाहीसाठी त्या ठिकाणी पोषक आहे, चांगला आहे. उद्योग बंदीच्या संदर्भात अनेक आरोप केले जातात. राज्यातले अनेक हजारो उद्योग, हजारो कंपन्या बंद होऊन परराज्यात जात आहेत, अशा प्रकारचा आरोप केला जातो. नाही, मला वाटतं हे आकडेवारी त्या ठिकाणी ऑथेंटिक नाहीये. उद्योग विभागाची अधिकृत आकडेवारी राज्य सरकारकडून घेतली तर किती प्रकल्प महाराष्ट्रात आलेत, किती करार झालेत, किती त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू आहे, किती त्यातनं रोजगार मिळणार आहे, हा अधिकृत आकडा आल्यावर या सगळ्या फसव्या आणि प्लॅन केलेल्या बातम्या आहेत हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतो. भाऊ, एक शेवटचा प्रश्न. MMRDAचं उद्घाटन होतं, मात्र एकनाथ शिंदे कुठेतरी गैरहजर राहिलेलं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा अरे, पहिली माहिती घ्या ना. शिंदे साहेबांची प्रकृती माझ्या माहितीप्रमाणे ठीक नाहीये. पहिले ते ऑनलाईनवर जॉईन होणार होते असं आम्हाला कळलं, परंतु ते आले नाहीत म्हणजे काय असं अजिबात नाहीये. देवेंद्रजींच्या सोबत शिंदे साहेब आणि आमच्या सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्याच्यामुळे आले नाहीत म्हणजे लगेच काहीतरी आहे, याच्यात काडी मात्र तथ्य नाही असायचं काय कारण नाही.
पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही सुरूच आहे. रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद सुटलेला नाही. ध्वजारोहणाचा कार्यक्रम समोर आलेला आहे. त्याच्यामध्ये रायगडमध्ये आपले भरत गोगावले तात्पुरतं झेंडावंदन करणार. अरे महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. एका जिल्ह्याचा पालकमंत्री हा काय महाराष्ट्रासमोरची मोठी प्रश्न किंवा समस्या नाहीये. श्रद्धासमोर या साईबाबांनी मंत्र दिलाय. आता पहिलं पाऊल पडलं झेंडावंदनाचं, दुसरंही पडेल. आपण थोडं थांबलं तर पाहिजे की नको. वाद सुटेल असं उलट जास्त वाद केला तर ते होणारं पण बिघडून जायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.